नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि मुक्त चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जन्माला येणारं आपलं मूल हे सुदृढ असावं, ते सुसंस्कृत असावं आणि तितकंच ते हुशार असावं असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न देखील करत असतात. आपलं जन्माला येणारं मूल हे भौतिकदृष्ट्या सुखसुविधा त्याला सगळ्या मिळाव्यात यासाठी सगळ्याच आईवडिलांचे प्रयत्न असतात. मात्र त्यावर विशिष्ट संस्कारांची सुद्धा गरज असते आणि म्हणूनच गर्भसंस्कार ही एक नवीन संकल्पना आलेली आहे. खरं तर संकल्पना तशी जुनीच आहे, मात्र याविषयी बरेच वादविवाद सुद्धा होतात. म्हणूनच गर्भसंस्कार म्हणजे काय आणि काय नेमकं याचं महत्त्व आहे हे आज आपण मुक्त चर्चेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर मनशक्ती प्रयोग केंद्राचे 2 विश्वस्त आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया आणि लगेच चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्रमोद शिंदे माझ्याबरोबर आहेत, मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त. नमस्कार. आणि त्याचबरोबर श्री गजानन केळकर आपल्याबरोबर आहेत, विश्वस्त आहेत मनशक्ती प्रयोग केंद्राचे आणि त्याचप्रमाणे संशोधन संचालकही आपण आहात. या दोघांकडून आपण काय नेमकं गर्भसंस्काराचं महत्त्व आहे जाणून घेऊया. आणि त्याचबरोबर झी 24 तासचे माझे काही सहकारी देखील आहेत, ते देखील प्रश्न विचारणार आहेत. लगेच चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, खरं तर गर्भसंस्कार ही बरीच जुनी संकल्पना आहे आणि आता त्याला नव्यानं रूप प्राप्त झालेलं आहे. तर थोडंसं आपण हे महत्त्व विशद करूया की काय गर्भसंस्कारांची नेमकी गरज काय आहे. गर्भसंस्काराची गरज एक 2 तऱ्हेने आपल्याकडे बघता येईल की रोज सध्या आपण जे पेपरमध्ये ज्या बातम्या वाचतो आणि त्याच्या बातम्याचा निष्कर्ष असा निघतो की माणूस हा पशुसारखा का वागायला लागलेला आहे. खरं तर हे म्हणणंही चुकीचं आहे, कारण पशु असं वागत नाहीत. आज 3 महिन्याच्या छोट्या मुलापासून ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्या आजीपर्यंत कोणीही बलात्कारातून सुटलेलं नाही आहे. अतिशय घृणास्पद असं वागणं हा माणसाकडनं होत आहे. आणि मग याचं जेव्हा विश्लेषण केलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की ह्यांच्यावरती संस्कार कमी आहेत, ह्यांच्यावरती संयम कमी आहे. त्याच्यामुळे संस्काराचं महत्त्व हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण जर का त्याला पोटामध्ये असल्यापासूनच जर का उपलब्ध करून दिलं तर त्याचा जास्ती फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यातलं दुसरं कारण असं आहे की आत्ताचं आधुनिक शास्त्र असं सांगतं की पोटातल्या बाळाला पण शिकवता येतं, त्यालाही सगळं कळत असतं. तर म्हणून संस्कार हे पहिल्यापासून किंबहुना त्याच्या अगोदरपासूनही देणं हा एक आवश्यक भाग आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये हा झालेला आहे. खरं तर तुम्ही सर हे आत्ताचं शास्त्र म्हणताय, मात्र महाभारतासारखं जे आपलं कथानक आहे आणि त्याच्यामध्ये जे संस्कार झालेले आहेत तर अभिमन्यूचे संस्कार, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल. खरंच ही जी संकल्पना आहे ती इतकी जुनी आहे. संकल्पना जुनी आहे, पूर्वीच्या काळात ते प्रचलितही होते, पण त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये ते लुप्त झाले असावेत. आता जेव्हा मॉडर्न सायन्सचा विचार करतो तेव्हा पुन्हा त्या कल्पना परत नव्याने पुनरुज्जीवित होत आहेत. आत्ताचं जे सायन्स आहे, विशेषतः एपिजेनेटिक्स म्हणून जो विषय आहे, एपिजेनेटिक्स याच्याप्रमाणे आपल्या लक्षात येईल की म्हणजे पोटातल्या बाळावरती अशा प्रकारचे विचार इम्प्रिंट्स हे करता येतात आणि तुम्ही जाणीवपूर्वक जर का चांगले विचार केले तर त्याचा परिवर्तन त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते दिसू शकतं. त्याची 2 कारणं आहेत. ह्याचं कारण असं आहे की पोटामध्ये असताना त्याला स्मृती असते. मेंदूची पहिली पेशी ही 14व्या दिवशी तयार होते. निसर्गाने जी किमया केली आहे 14 डे आफ्टर कन्सेप्शन, आणि हृदयाचा पहिला ठोका हा 22व्या दिवशी पडतोय. तेव्हा ऑर्गन्स तयार झालेले नाही आहेत, तरीसुद्धा त्याचं फंक्शन सुरू झालं. म्हणून माणसाची जी उन्नती होते किंवा विकास जो होतो त्याला फंक्शनल ग्रोथ म्हटलेलं आहे. आपली जी समजूत आहे की संपूर्ण ऑर्गन्स त्याच्यावरती फिट झाल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये जीवन किंवा तो जीवित होतो, असं होत नाही आहे. पहिल्या क्षणापासून, कन्सेप्शनच्या क्षणापासून त्याचं जीवन सुरू झालेलं आहे असं आता विज्ञान सांगतं. अच्छा, माझ्याबरोबर काही माझे झी 24 तासचे सहकारी आहेत, त्यांनाही प्रश्न काही विचारायचे आहेत आपल्याला. सुरुवात करूया. सर, माझा प्रश्न असा आहे की प्रत्येकाची वेगवेगळी विचारसरणी आहे की गर्भसंस्कार असे झाले पाहिजे, तसे झाले पाहिजे, एक विचारसरणी असते. तुमचा एकंदरीत दृष्टिकोन जर ह्याबद्दल सांगायचं झालं तर काय. प्रत्येकाची वेगळी विचारसरणी असल्यामुळेच गर्भसंस्काराबद्दल जो काही वेगळा प्रचार चाललेला आहे किंवा त्याच्याबद्दल जी वेगळी मतं निर्माण झाली ते त्याच्यामुळेच झालेलं आहे की याच्यामध्ये एकवाक्यता नाही आहे. जो तो त्याच्या मनाला येईल तशाप्रमाणे तो त्याच्याप्रमाणे संस्कार करत असतो. तर म्हणून ती स्ट्रीमलाईन करण्याकरताच ही आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतोय की आत्ताचं आधुनिक शास्त्र, आधुनिक विज्ञान काय सांगतंय. मी नेहमी सांगतो की आमच्या गर्भसंस्काराच्या कार्यशाळेमध्ये आम्हाला अभिमन्यूचं उदाहरणसुद्धा घ्यायची गरज पडत नाही. ते खरं आहे का खोटं आहे हा भाग स्वतंत्र आहे, पण त्याची गरज पडत नाही, कारण एवढे पुरावे आता आहेत की त्या पोटातल्या बाळाला कळत नाही असं तुम्ही पुरावे द्या असं उलटं म्हणण्याची वेळ आहे.
सगळं त्याला कळत असतं. आणि म्हणून ही जी कॉन्फरन्स आम्ही घेतोय की जे पाश्चिमात्य देशामध्ये खूप संशोधन या बाबतीत झालेलं आहे. त्याला नुसतं त्याला माझ्याकडे क्लिपिंग्स त्याच्यामध्ये आहेत की त्याला पोटामध्ये असताना त्याला स्मृती आहे, त्याला आवाज कळतो आणि नुसता आवाज कळत नाही, आवाजाच्या मागचा माणूस पण कळतो. दुसऱ्याच माणसाने जर का तेच शब्द उच्चारले तर तो लक्ष देत नाही. तर अशा प्रकारच्या अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी आता हळूहळू आता 4D स्कॅनिंग आलेलं आहे. पोटातलं बाळ काय करतं हे प्रत्यक्ष दिसू शकत आहे, त्याचे हावभाव कळू शकत आहेत. तर अशा वेळेला हा विज्ञानाचा जो विचार आहे तो घेऊन एक प्रोग्राम आखला पाहिजे जो मनशक्तीने आखलेला आहे. मनशक्ती त्या पद्धतीने करत आहे. म्हणजे गर्भसंस्कार म्हणजे केवळ 4 श्लोक सांगायचे, गायत्री मंत्र सांगायचं आणि 4 आसनं सांगायचे एवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. गर्भसंस्काराबरोबर त्याचे जे पालक आहेत म्हणजे त्याचे आईवडील जे आहेत त्या बाळाचे त्यांच्यावरती पण तो संस्कार व्हायला पाहिजे तर ते मूल करणार आहे. तर म्हणून हा गर्भसंस्कार आणि पालक संस्काराचा कॉम्बिनेशनमधला भाग आहे. गर्भसंस्कार असे आयसोलेटेड करता येणार नाही कारण मूल पोटामध्ये बसलेलं आहे. मला जर का माझ्या मुलाला चांगल्या सवयी लावायच्या असतील तर मला त्या स्वतःला त्या पत्करल्या पाहिजेत. नुसतं त्याला सांगून उपयोग नाही की तू चांगला वाग, वाईट बघू नको आणि माझ्याकडे बघू नको असं म्हणून होत नाही ना. एक थोडंसं मी ॲड करतो. हल्ली एक अशी चर्चा ऐकू येते की एखादा नवीन शोध लागला तो आमच्याकडे पूर्वी होता असं सांगण्याची एक प्रथा काही जणांची आणि त्याला छद्म विज्ञान म्हटलेलं आहे. मनशक्तीमध्ये आपण या तऱ्हेने कुठल्याही जुन्या पुराणातल्या उदाहरणांचा उल्लेखसुद्धा करण्याची आपल्याला गरज पडत नाही. आत्ता केळकरांनी सांगितलं आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की त्याच्या आधाराने गर्भातल्या बाळाला समजू शकतं हे आता आपण सांगू शकतो. आणि याच्याबद्दल भारतातल्या तज्ज्ञ डॉक्टर्सनासुद्धा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढावा, त्यांना त्याच्याबद्दलची माहिती अधिक व्हावी हा या कॉन्फरन्स ऑर्गनाईज करण्यामागचा आमचा उद्देश आहे. अगदी सर, या कॉन्फरन्सकडे येते. जागतिक ही गर्भसंस्कार परिषद आपण भरवलेली आहे, तर याच्या नेमका मागचा उद्देश काय आहे? जसं की आत्ता आपण बोलताना म्हटलात तर गर्भसंस्कार या गोष्टीकडे ॲलोपॅथीमधले डॉक्टर कसे पाहतात किंवा इतर ज्या पॅथीज आहेत, कारण हा आयुर्वेदाशी कुठेतरी संबंधित ही संकल्पना आहे, तेव्हा इतर पॅथीजमधले डॉक्टर याच्याकडे कसं पाहतात? मला सांगायला आनंद वाटतो की ॲलोपॅथी पण आता हळूहळू बदलत चाललेली आहे. आमचं जर का तुम्ही पोस्टर बघितलं तर त्याच्यावरती आम्ही लिहिलेलं आहे फॉक्सी अप्रूव्ड. आणि आम्ही नुसतं लिहिलेलं नाही आहे, त्यांचं पत्र आमच्याकडे आहे की आम्हाला ही जी संकल्पना आहे ही मान्य आहे आणि आम्ही पण त्याच्यामध्ये भाग घेणार आहोत. म्हणजे आमच्या संपूर्ण याच्यामध्ये आत्ताचे जे करंट फॉक्सीचे गेल्या वर्षीपर्यंतचे जे अध्यक्ष प्रेसिडेंट आहेत त्या बोलणार आहेत तिथे, जयदीप मल्होत्रा. आणि आता नवीन झालेले ज्या प्रेसिडेंट आहेत डॉक्टर नंदिता पालशेतकर त्यांनी पण यायचं तिथे कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे हळूहळू मॉडर्न मेडिसिनचा पण बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतोय, ही चांगली गोष्ट आहे. सर, मनशक्ती केंद्राद्वारे जागतिक स्तरावर पहिल्यांदाच भारतामध्ये अशा प्रकारची गर्भसंस्कारासाठी परिषद भरवली जाते आणि अमेरिकेतल्या आपा संस्थेबरोबर आपण ही परिषद घेताय, तर त्याविषयी थोडंसं सांगा. ही जी परिषद आहे या परिषदेमागचा मुख्य उद्देश जो आहे तो भारतातल्या आणि परदेशातल्या विचारवंतांना एकत्र करणं आणि त्यांच्या माध्यमातून जन्मपूर्व संस्कार होऊ शकतात की नाही याबद्दलची विज्ञानशुद्ध माहिती लोकांसमोर नेणं हा आमचा याच्यातला मुख्य उद्देश आहे. आणि त्यासाठी जगभरातले तज्ज्ञ जवळजवळ 7 देशातले तज्ज्ञ याच्यात येणार आहेत. भारतातले सुद्धा 15 राज्यातले डॉक्टर्स आणि विचारवंत ह्याच्यात सहभागी होणार आहेत आणि अनेक जणं याच्यामध्ये आपापले विचार मांडणार आहेत. आम्ही सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासानुसार विचार मांडण्याची पूर्णपणे मुभा दिलेली आहे किंवा त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं याच्यातलं संशोधन जे असेल, तुमचे जे विचार असतील ते तुम्ही मांडा. एकत्र चर्चा होणं आणि त्या चर्चेतून पुढच्या पिढीसाठी काहीतरी चांगला निष्कर्ष निघणं हे आम्हाला अभिप्रेत आहे. परिषदेचं जर का आपण थीम बघितली तर त्याच्यामध्येच ते समाविष्ट आहे, एन्शियंट विजडम अँड मॉडर्न सायन्स ऑफ प्रीनेटल डेव्हलपमेंट, बिल्डिंग ए न्यू हेल्दी वर्ल्ड फ्रॉम द वूम. अशी क्लिअर कट त्याची थीम आहे की आपल्याकडे सुद्धा लोकांनी विचार केलेला आहे ना पूर्वी, हजारो वर्षापूर्वी. तो काही चुकीचा आहे असं सिद्ध झालेलं नाही आहे. आता गर्भोपनिषद आहे किंवा वेदांमधला काही विचार आहे. प्रश्न एवढाच आहे की त्याच्याबरोबर आत्ताचं जे सायन्स आहे त्याला त्याच्यात सुसंगतपणा काय आहे. आता गर्भोपनिषदामध्ये सुद्धा डेव्हलपमेंटल स्टेजेस दिलेले आहेत की 4थ्या दिवशी काय अवस्था आहे,
5व्या दिवशी काय अवस्था आहे, मॉडर्न मेडिसिनने पण दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये साम्य किती आहे आणि डिफरन्सेस किती आहे हे एकदा येऊ दे वरती. तर तशी ती चर्चा जी आहे, म्हणून पुण्याच्या डॉक्टर विनया क्षीरसागर ह्या डेक्कन कॉलेजच्या HOD म्हणून होत्या, ज्याने वेदांमध्ये PhD आहे, त्या वेदामधला दृष्टिकोन मांडतील. मुंबईच्या डॉक्टर दापके म्हणून आहेत, त्या गर्भविषयाबद्दल बोलतील. आणि कॅनडामधले डॉक्टर थॉमस वेर्नी जे आहेत, हे फिटल सायकॉलॉजीबद्दल बोलतील, की त्याला पण भावविश्व आहे पोटातल्या बाळाला, त्याचं पण काही म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ते जे आपण समजून त्याच्यावरती वूम इकॉलॉजी म्हणून एक वेगळा विषय निर्माण झालेला आहे, की ज्याची आज फारशी माहिती नाही आहे. पोटातल्या बाळाला जे वातावरण मिळतं त्या वातावरणाप्रमाणे त्याची व्यक्तिमत्व त्याचं बनत असतं. हा महत्त्वाचा भाग जो आहे, की त्याचा पण विचार केला पाहिजे. जसं आपण आईचा विचार करतो, तिने काय खायचा, जास्ती करून हाच विचार केला होता काय खाल्लं पाहिजे वगैरे, पण तिने काय विचार केला पाहिजे, तिचं टेम्परामेंट्स कसे आहेत, की ज्याचा परिणाम त्या बाळावरती होत असतो. आणि त्याला सर्वाइव्ह व्हायचा असल्यामुळे तो कॉम्प्रोमाइज करून जगतो पोटामध्ये. ते ह्या सगळ्या गोष्टी आता अगदी स्वच्छपणे पुढे आलेल्या आहेत. तर म्हणून मग त्याच्यामुळे त्या पालकांना पण आपल्याला सांगायला लागतं, की तू शांत राहा, मन शांत ठेव, आनंदी राहा. का सांगायला लागतं? कारण निष्कर्ष असा आहे, अनहॅपी मॉम्स मे प्रोड्यूस स्टुपिड बेबीज असा निष्कर्ष आहे. खरं आहे. म्हणजे एखाद्या घरात जन्माला येणारं बाळाचं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिषदेच्या माध्यमातून हा प्रश्न खरं तर याचा उहापोह होणार आहे आणि आणखी काही संशोधन सगळ्यांच्याच मदतीला उपयोगी येणार आहे असं या परिषदेच्या माध्यमातून दिसून येत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ह्याच विषयाला लागून म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की महिलेच्या पोटात गर्भ वाढत असल्यामुळे महिलेचा त्याच्यात संबंध येतोच, की तिच्या दृष्टीने ते संस्कार त्याच्यावर केले जातात. पण एक अशी लोकांमध्ये टेंडन्सी आहे की पुरुषांचं म्हणजे थोडंफार की माझा काय संबंध हो, तू जा गर्भसंस्काराला, असं एक थोडंसं होतं. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आमच्या ऑब्जेक्टिव्हमध्येच ह्या क्लॉज घातलेला आहे, टू प्रमोट ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ फादर्स. माझ्या म्हणजे आमचे जे गोल आहे त्याच्यामध्येच मी घातलेलं आहे. कारण त्यांना असं वाटतं पुरुषांना की आपला संबंध सोडला, असं नाही आहे. उलट त्यांचा म्हणजे इनडायरेक्ट परिणाम त्या बाळावरती खूप होत असतो. आपल्याला कल्पना आहे की आई बाळा म्हणजे आपण बघितलं की जन्म झाल्यानंतर आई बाळासोबत असते, पण वडील त्याचे 15 मिनटं जर त्याच्याबरोबर खेळले तर त्याला ते सगळ्यात जास्ती प्रिय होतं. म्हणून ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ फादर्स हा फार मोठी कन्सेप्ट आहे आणि ती आम्ही याच्यातनं प्रमोट करत असतो. तुम्ही म्हणता तसा अनुभव मला येतो. मी जेव्हा म्हणजे मेट्रो सिटी सोडून जेव्हा खेडेगावात आम्ही जेव्हा वर्कशॉप घेतो तेव्हा तिथे ते म्हणजे लाजतात की गर्भसंस्काराच्या बायकोला सोडतात आणि पटकन मोटरसायकलवरती पळून जातात. अशाही घटना आम्ही बघितलेल्या आहेत. पण त्याच्यातला उद्देश तो होतो की ह्या दोघांची जबाबदारी आहे आणि दोघांचाही परिणाम त्याच्यामध्ये होत असतो. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की गर्भारपणामध्ये व्यसनं करू नयेत. तर हल्लीच्या काळात मुलांना प्रश्न पडतो की आमचा काय संबंध आहे, आम्ही केलं तर काय बिघडतं. मग त्यांना पुरावे द्यायला लागतात की तुमचा कसा संबंध आहे, पॅसिव्ह स्मोकिंगचा प्रॉब्लेम मुळावरती कसा होतो, अल्कोहोल जर का तुम्ही दोघंजण घेत असाल तर त्या बाळाला फिटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणून एक रोग होतो, माहिती नसते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा अवेअरनेस आणि त्याला वैज्ञानिक जो आत्ताचा भाग आहे हा आपण घेऊन कार्यशाळा आम्ही घेत असतो. आणि आमच्या कार्यशाळा अतिशय पॉप्युलर आहेत. म्हणजे माझा दर आठवड्याला एक कार्यशाळा घ्यायला लागते, एवढी रिक्वायरमेंट आहे. महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी गर्भसंस्काराची 1 दिवसाची कार्यशाळा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी आम्ही घेत असतो. एक थोडंसं ॲड करतो. पुरुषाचा सहभाग हा फक्त फिजिकली बाळाला सांभाळण्यामध्ये असणं एवढं अजिबात पुरेसं नाही. आत्ता आपण म्हणालात तसं त्यामध्ये त्या पित्याचा सहभाग हा मानसिक दृष्टिकोनातून घरातलं वातावरण शुद्ध ठेवणं, विचार चांगला ठेवणं, आपल्या मुलावर आपण संस्कार करतो आहोत तर आधी आपल्यामध्ये चांगले बदल घडवणं हे अभिप्रेत आहे. केवळ मातेची ही जबाबदारी आहे असं म्हणून पुरुषाने अजिबात स्वतःला त्याच्यापासून अलिप्त करू नये, हीच मनशक्तीची भूमिका आहे. आणि हे आम्ही ठासून सांगत असतो की बाळ हे दोघांचं आहे, दोघांनी त्याला समानतेने वाढवलं पाहिजे आणि दोघांनी त्याच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे, तर ते बाळ आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला ललामभूत होऊ शकेल. यालाच जोडून एक असा प्रश्न आहे की ठीक आहे, मातेचा सहभाग असतो तसा पित्याचाही सहभाग महत्त्वाचा आहे, पण सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालेलं आहे की त्यामध्ये एकमेकांसाठी नीट वेळ देता येत नाही. तर मग अशा माता पित्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की गर्भसंस्काराच्या बाबतीत? वेळ देता येत नाही ही गोष्ट
जेवढी खरी आहे तेवढी वेळ काढता येतो ही गोष्ट खरी आहे. आपल्याला एखादी गोष्ट पटली तर आपण निश्चितपणे त्याच्यासाठी वेळ काढू शकतो. म्हणून स्वतःला पटणं हे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की ही मला प्राईम इम्पॉर्टन्स आहे आणि मला हे केलं पाहिजे. मग तुम्ही थोडा वेळ जरी काढलात आणि नेमाने काढलात तर त्याचा परिणाम त्या याच्यावरती होऊ शकतो. आणि आम्ही जे उपाय सांगतो त्याच्यामध्ये फार वेळ कन्झ्युम करण्याचे असे उपाय नसतात. मन शांत करण्यासाठी काही प्रयत्न करायला लागतात, त्याच्या पद्धती आम्ही सांगतो. तुमचे विचार चांगले राहण्यासाठी तुमचं वाचन चांगलं असायला पाहिजे, त्याच्या काही पद्धती सांगतो. काही प्रार्थना असतात, प्रार्थना म्हणजे विचारांचं प्रक्षेपण. प्रार्थना म्हणजे कुठल्याही देवाची प्रार्थना नाही, विचारांचं. शेवटी कसं आहे की तुम्ही तुमच्या बाळाला जर का रोज आवाहन केलं, त्या मुलाला कळतं आहे तर देअर विल बी मोर बॉन्डिंग अँड अटॅचमेंट. रोज त्याच्याशी बोलायचं आहे, रोज त्याच्याकरता तुम्ही सांगा की आम्ही तुझी वाट बघतोय. प्रार्थनाच आहे ही, आम्ही तुझी वाट बघतोय, हे त्याला कम्युनिकेट करा, त्याच्याशी तुम्ही डायलॉग एस्टॅब्लिश करा. त्याचा परिणाम हा लॉंग टर्ममध्ये फार चांगला होतो. सर, परिणामांविषयी आत्ता तुम्ही बोललात, यालाच अनुसरून मला एक प्रश्न विचारायचा की गर्भसंस्कारित असलेली बाळं, म्हणजे ज्यांच्यावर गर्भसंस्कार झालेत अशी बाळं आणि ज्यांनी गर्भसंस्कार केलेले नाहीत अशी बाळं, तर याच्यामध्ये तुम्हाला काही खरंच फरक जाणवतो का, किंवा आमच्यासारख्या सामान्यांना तो फरक कळेल का? दोन मी त्याची उत्तरं देतो. म्हणजे एक रिसर्चच्याबद्दल माहिती सांगतो आणि एक गर्भसंस्कारित बाळमृत्यू हा परिणाम निश्चित होतो. म्हणजे आम्ही जे आता जे काही संशोधन केलं त्याच्यावरून असं लक्षात आलं की गर्भसंस्कारातली मुलं जी आहेत ना ही जास्ती धैर्यप्रधान होतात. एक छोटा मुलगा होता, म्हणजे रांगणारा मुलगा, तो रांगत असताना त्याच्या डोक्याला पलंग लागला. एरवी त्यांनी नॅचरली भोकाड पसरायला पाहिजे, पण तो मुलगा सोशिक होता कारण तो गर्भसंस्कारात होता असं मी म्हणेन. तो शांतपणे बसला, त्यांनी डोक्याला हात लावला, चोळलं, परत खेळायला लागला. ह्याच्यावरनं काही सिद्ध होत नाही, परंतु मी तुम्हाला गंमत सांगितली त्याच्यातली की सोशिक होतात मुलं, समजदार असतात. आणि दुसरा भाग असा आहे की याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स आणि मल्टिपल इंटेलिजन्सच्या फॅकल्टीज वाढतात. केवळ त्या मुलाला हुशार करायचं आहे म्हणजे अभ्यासात हुशार करायचं असं नाही आहे. मल्टिपल इंटेलिजन्सची कन्सेप्ट ही पालकांनी पण समजून घ्यायला पाहिजे. एखादा मुलगा नसेल त्याला गणित येत, त्याचा अर्थ तो काही युजलेस नाही आहे, त्याला इतर गोष्टीत त्याचं नॉलेज असेल. जे आपण आता बघतोय रियालिटी शोजमध्ये आपण बघतोय, छोटी छोटी मुलं चांगलं गातात, म्युझिकल इंटेलिजन्स आहे, नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे, किनेस्थेटिक इंटेलिजन्स आहेत, असे वेगवेगळे लॉजिकल इंटेलिजन्स आहे, अशा अनेक इंटेलिजन्समध्ये. तर ही मुलं कुठे ना कुठेतरी तुम्हाला असं लक्षात येईल की त्याच्यात वाढ होते. आम्ही ते तपासण्याकरता एक त्या मुलांची टेस्ट घेतो, त्याचं नाव आहे दासी, डेव्हलपमेंटल असेसमेंट स्केल फॉर इंडियन इन्फंट्स. मग त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं 3 महिने ते 30 महिन्यापर्यंतचा तो भाग असतो की त्यांचे माइलस्टोन कसे आहेत, त्याच्यामध्ये त्या कपॅसिटीज आहेत का नाही, एक जनरल आपल्याला कळण्यासाठी. आणि ह्याच्यातली ही मुलं अगदी वरच्या रांगेतमध्ये येतात, नंबर 1ची गोष्ट. दुसरं मी जे तुम्हाला रिसर्च सांगत होतो त्याच्यातला की गर्भसंस्कारामधलं एक सूत्र असं आहे की तुम्ही तुमच्या बाळाचं स्वागत करा. आम्ही जे 3 प्रिन्सिपल सांगतो तर एक, तुम्ही तुमच्या बाळाचं स्वागत करा. आता हे स्वामी विज्ञानानंद ज्यांनी ह्याची सुरुवात केली ह्या कन्सेप्टची, त्यांनी 1960 साली हे सूत्र सांगितलं आणि त्याचे पुरावे मिळायला पुढले 25 वर्ष जायला लागली. 25 वर्ष एक विषय घेऊन त्याच्यात रिसर्च झाला की जो परदेशात केला गेला, की रिसर्च ऑन अनवॉन्टेड अनइंटेंडेड बेबीज, की ज्यांना मूल नको होतं आणि ज्यांना मूल हवं होतं याच्यात काय फरक झाला तो त्यांनी रिसर्च केला 25 वर्ष. आणि सगळ्या अंगाने त्यांनी तपासणी केली त्याची की ते पहिल्या वर्षी कसं होतं, दुसऱ्या वर्षी कसं होतं, त्यांचा सोशल बिहेवियर कसा होता, इंटेलिजन्स कसा होता, सगळ्या तऱ्हेने तसं 25 वर्षानंतर 3 निष्कर्ष पब्लिश केले. पहिला निष्कर्ष असा होता की अनवॉन्टेडनेसची जी भावना होती पालकांच्या मनात ती त्या बाळापर्यंत पोटामध्ये असतानाच कम्युनिकेट झाली होती, निष्कर्ष म्हणून आहे. दुसरा निष्कर्ष असा होता की त्याचा परिणाम म्हणून ह्या बाळांनी, ह्या मुलांनी आपल्या आईवडिलांचा सूड घेतला. अंडरलाईन केलेला शब्द आहे सूड. जे आईवडील सांगतील त्याचे उलटं करायचं. आणि त्यांचं लॉजिक बरोबर होतं ना. ते म्हटले की आम्हाला जन्माला यायचं होतं म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं आणि तुम्हीच आम्हाला नको म्हणायला लागलात तर आम्ही तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही. आणि तिसरा निष्कर्ष हे फार महत्त्वाचा आहे की जो सामाजिक आहे. त्यांनी सांगितलं की हे सूडचक्र केवळ त्या कुटुंबापुरतं मर्यादित राहिलं नाही, त्यांनी समाजाचा पण सूड घेतला. आज आपण ज्या समाजामध्ये प्रवृत्ती बघतो की जरा काही झालं की त्यांना टायर जाळायला बरं वाटतं, दगडं मारायला बरी वाटतात, मोटरसायकली जाळायला बरं वाटतं. ह्याची सुरुवात कुठे होते तर सायकोलॉजीचं म्हणणं आहे की दे वेर नॉट बिईंग लव्ड व्हाईल दे वेर इन द वूम. तर एवढं त्याला ह्या क्लॉजला महत्त्व आहे की ज्यांना हवं आहे तर ते तुम्ही एक्सप्रेस करा, त्याला कम्युनिकेट करा, देअर विल बी मोर बॉन्डिंग अँड अटॅचमेंट.
तर अशा प्रकारचा हा भाग आहे. मनशांती केंद्रात 1960पासून गर्भसंस्कार प्रशिक्षण राबवले जाते. तर गेल्या 55-60 वर्षात काय बदल झाले, राहणीमानानुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार याच्यामध्ये काही बदल केले आहेत का? असतील तर ते कसे काय? आम्ही काय केलं की आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे साधारण 1980 पासून सिस्टमॅटिक रेकॉर्ड ठेवलं गेलेलं आहे. तर त्याच्यावरती माझे 4 आमचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्याच्यापैकी एक जो आहे त्याच्यामध्ये हा कम्पॅरेटिव्ह आणि लाईफस्टाईलचा फरक काय होतो ह्याच्याबद्दल एक स्टडी केलेला आहे की त्यावेळची रिडिंग्स काय होती. म्हणजे साधारण 85 सालापासून ते 88 सालापर्यंत, 2001 ते 2008-10 सालाचा, आणि मग पुढला 2014 ते आत्तापर्यंत. आमच्या असं लक्षात आलं की राहणीमान जरी बदलत गेलं, काही वेळेला कन्सेप्शनचं एज बदललेलं आम्हाला लक्षात आलं की उशिरा कन्सिव्ह व्हायला लागलेत लोक. असा फरक हा ह्याच्यात दिसून येतो की शारीरिक आहे, परंतु मानसिक आपण जर का विचार केला तर तो संस्काराचा परिणाम हा तेव्हा जसा होता तसाच तो आत्ताही दिसून येतोय. त्याच्यात फरक नाही आहे. बाकीचे जे आहेत हे फिजिओलॉजीमध्ये फरक झालेले आहेत. म्हणजे आमचा जो स्पॅन आम्ही आता बघितला 50 वर्षाचा, तर तो फिजिओलॉजिकल फरक आहे. म्हणजे माझ्याकडे ज्या केसेस आम्ही बघितलेल्या आहेत की 40-42 वर्षाच्या पण प्रेग्नंट बायका आलेल्या आहेत गर्भसंस्काराला, आणि एक जे कन्सिव्ह होण्याचं जे एज असतं तेही थोडंसं शिफ्ट झालेलं आहे लाईफस्टाईल याच्यामुळे. पूर्वी एक 20 वर्ष 21 वर्षाला व्हायचं, ते आता 24-25 किंवा त्याच्या पलीकडे असं. त्याचे काही रिपरकशन्स होतात तो भाग स्वतंत्र आहे, परंतु कारण शेवटी फर्टिलिटीचं पण एज आहे, तर त्याच्याप्रमाणे ते होणं, त्याच्याशी सुसंगत होणं हे जास्त अभिप्रेत आहे. याला एक थोडंसं ॲड करतो. आपण आत्ता गर्भसंस्काराबद्दल बोलतो आहोत, पण मनशक्तीने त्याच्या पुढे जाऊन गर्भसंस्काराच्या आधी एकमेकांची निवड ज्यावेळेला जोडीदार करतात तर त्यावेळेपासून दोघांचे स्वभाव, दोघांचे विचार, दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या पाहिजेत. त्याच्याबद्दलचे प्रयोग आणि त्याच्याबद्दलचे निर्णया प्रकारचे शिबिरं आम्ही घेत असतो. केळकरांनी त्याच्याबद्दल सुप्रजनन नावाचं एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रयोगही आणि कार्यशाळा आमच्या चालत असतात. म्हणजे जोडीदाराच्या निवडीपासूनच आपण आपल्या बाळाच्या साठीची तयारी करणं हे गरजेचं आहे असं मनशक्ती त्यात मानतं. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार हे कुठेतरी पहिल्यापासूनच आहेत, मात्र आता त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी विचार होतो. ही खूपच चांगली बाब आहे. यावर आपण आणखी चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास मुक्त चर्चा. मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. भारतीय संस्कृतीचा विचार असलेला गर्भसंस्काराचा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेतरी विचार होऊ लागलेला आहे आणि त्या दृष्टीनं लोणावळ्यामध्ये मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे गर्भसंस्कार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याचविषयी माहिती देण्यासाठी आणि एकंदरीतच गर्भसंस्कार या विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. पुन्हा एकदा चर्चेकडे वळताना सर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. जागतिक स्तरावर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिषद भरवली जाते गर्भसंस्काराची, तर नेमकं यामध्ये काय असणार आहे? माहिती कशा संदर्भातली दिली जाणार आहे? काय माहिती सत्र असणार आहे? ही परिषद ह्याच महिन्यात म्हणजे ह्याच आठवड्यात, आता मी म्हणेन त्याच्यामध्ये 18, 19, 20 जानेवारी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे होणार आहे. याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं की 10 आंतरराष्ट्रीय वक्ते आहेत, मी संशोधक आहेत आणि 20 भारतामधले आहेत. जर का आपल्याला नाव घ्यायचं झालं तर मगाशी मी जसा उल्लेख केला की डॉक्टर थॉमस वेर्नी, द सायंटिफिक बेसिस ऑफ प्री अँड पेरिनेटल सायकॉलॉजी असा त्यांचा विषय आहे. नंतर डॉक्टर वैशाली दापके ह्या गर्भोपनिषदावरती बोलणार आहेत. डॉक्टर स्नेहलता देशमुख, माय जर्नी फ्रॉम पेडियाट्रिक सर्जरी टू संस्कार हा त्यांचा विषय, कारण गर्भसंस्काराचं काम त्या करत असतात. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर एन्शियन विजडममध्ये तिबेटियन विजडम पण आम्ही याच्यात इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर तिबेटमध्ये काय याच्याबद्दलचा विचार आहे ते मांडण्यासाठी दिल्लीचे लामा येणार आहेत, तिथले ते डायरेक्टर आहेत, ते येणार आहेत. नंतर ब्रिटनमधल्या चरण सुरधर म्हणून या सायंटिस्ट आहेत. एपिजेनेटिक्स हा त्यांचा विषय आहे आणि त्यांनी जो विषय निवडला त्याचं नाव आहे एपिजेनेटिक्स फ्रॉम कन्सेप्शन टू लाईफ, मर्जिंग सायन्स अँड स्पिरिट. त्यांच्याबद्दल जर का सांगायचं झालं तर त्यांनी जो विषय घेतला आहे त्याचा जिनोमची त्यांनी फोड केलेली आहे. त्याच्यावरती त्या बोलतात जिनोम इज इक्वल टू जीन प्लस ओम. आता ओमचा काय त्यांना अर्थ अभिप्रेत आहे ते आपल्याला कळेल,
परंतु स्पिरिच्युअलचा त्यांनी एक त्याला बेसिस याला संपूर्ण सायंटिस्ट व्यक्ती असूनही त्यांनी दिलेला आहे. पुण्याचे डॉक्टर संजय गुप्ते मॉडर्न मेडिसिनचे आहेत आणि सिनियर आहेत. ते एपिजेनेटिक्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग हा त्यांनी विषय आहे. एपिजेनेटिक्स हा आता नवीन सब्जेक्ट आहे. म्हणजे जीन्समध्ये जे काही सर्वस्व आहे असं जे आपण समजत होतो, सुप्रीमसी ऑफ DNA, ती संकल्पना आता बाद झालेली आहे, मोडीत निघालेली आहे. मला डायबिटीस का झाला तर माझ्या आईवडिलांना होता, माझ्या जीन्समध्ये होता, असं जे म्हणण्याची पद्धत होती, तर त्याचा अर्थ असा झाला की माणूस हतबल झाला आणि त्याला स्वतःहून काही बदल करता येत नाही आहे. जे जीन्समध्ये आले तर विज्ञान तसं म्हणत नाही आहे. आता एपिजेनेटिक्समुळे असं होतं की तुम्ही तो बदल करू शकता. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जेव्हा घेतला 1990च्या 80च्या सुमाराला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकतं आहे आपलं, अजून वेगळं काहीतरी शास्त्र आहे आणि ते शास्त्र म्हणजे एपिजेनेटिक्स. की जो बदल म्हणजे तुमचे जीन्स जरी तुमच्या मुलाकडे गेले तरी त्याचं एक्सप्रेशन तुम्ही चेंज करू शकता. पेरेंट्स ॲज जेनेटिक इंजिनियर्स अशा त्या स्वरूपाचं त्याचं संकल्पना आहे की ते तुम्ही जर का जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर तो तुम्ही करू शकता. म्हणून त्याचं नाव दिलं पेरेंट्स ॲज जेनेटिक इंजिनियर्स. एपिजेनेटिक्समुळे ते शक्य झालं. तर त्याच्यावरती बोलणारे ह्या चरण सुरधर त्याच्यामध्ये आहेत. एक दुसरा फार इंटरेस्टिंग विषय आहे की गर्भसंस्कारामध्ये मग गर्भ येतो कुठून, जन्म कसा होतो. विज्ञान म्हणतं नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग. म्हणजे ते मूल जन्माला कुठून येतं. नुसतं 2 पेशी एकत्र आल्या, स्त्रीकडली 1 पेशी आणि पुरुषाकडली, म्हणजे जन्म होतो का. मग तसं जर का होत असतं तर IVFचा प्रत्येक अटेम्प्ट बरोबर यायला पाहिजे, 100% व्हायला पाहिजे. तो होत नाही. किंवा 20% निरोगी स्त्री पुरुषांना मुलं होत नाहीत असं मेडिकल रेकॉर्डच सांगत असतं. तर म्हणून हे केवळ शारीरिक पातळीवरती ते होत नाही आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक रिबर्थची कन्सेप्ट आहे की हे परत सायकल असणार आहे का याच्यामध्ये. तर त्याच्याबद्दलची सायंटिफिक मांडणी करण्याकरता बंगलोरच्या निमान संस्थेच्या HOD माझी पॅरासायकोलॉजी विषयाच्या डॉक्टर सत्वन पसरीच्या त्याच्याबद्दल बोलणार आहे. त्यांचा विषय आहे रिइन्कार्नेशन रिसर्च, करंट स्टेटस अँड पॉसिबिलिटीज. थोडक्यात विविध अंगांनी गर्भसंस्काराचा विषय या परिषदेमध्ये होणार आहे. तर नेमक्या तारखा काय असणार आहेत आणि ही कोण कोण या परिषदेसाठी येऊ शकतं. फक्त मेडिकल क्षेत्रातले लोक येऊ शकतात, वैद्यकीय क्षेत्रातले, की इन जनरल सगळ्यांसाठीच ही परिषद आहे. तारखा आता लगेचच जानेवारी महिन्यामधल्याच 18, 19, 20 अशा तारखा आहेत. आणि ह्या परिषदेच्या विषयांवरून जरी असं वाटलं की हे फक्त डॉक्टरांकरता आहे, तसं नाही आहे. ही सर्वांसाठी आहे. म्हणजे ज्याला चांगली समाज घडवायची इच्छा आहे तो ह्याच्यात भाग घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये केवळ तांत्रिक गोष्टी होणार नाही आहेत, पण त्याचे निष्कर्ष जे आहेत हे आपल्याला कळू शकतील. शेवटी माणसाला निष्कर्ष हवेत, मधले डिटेल्स नाही कळले तरी चालतात. त्याच्यामुळे ही सगळ्यांकरता परिषदेत ज्यांना इंटरेस्ट आहे ते येऊ शकतील. सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या पॅथीचे डॉक्टर्स आहेत की ज्यांच्याकडनं हे समाजापर्यंत पोचणार आहे. तर म्हणून ते तर आहेतच, परंतु इतर अन्य लोक पण येऊ शकतील. रिसर्चचे विद्यार्थी, मेडिकलचे विद्यार्थी त्याच्यामध्ये येऊ शकतील. अशा तऱ्हेचं म्हणजे ज्याला इंटरेस्ट आहे ते सगळे लोक याच्यामध्ये येतील आणि समाज चांगल्या निर्मितीला त्यांचा हातभार लागू शकेल. खरं आहे, गर्भसंस्काराच्या दृष्टीनं निश्चितच मनशक्ती प्रयोग केंद्रांचं नाव एका वेगळ्या आणि उच्च पातळीवर खरं तर आहे असं म्हणायला निश्चित हरकत नाही. पण त्याचबरोबर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. हल्ली आपण बघतो की अगदी पेपरमध्ये ठिकठिकाणी गल्ली बोळामध्ये सुद्धा गर्भसंस्कार केंद्राचे क्लासेसचे बोर्ड लागलेले असतात. तर या गर्भसंस्कार या संकल्पनेची कुठेतरी एक प्रकारे खिल्ली सुद्धा उडवली जाते. तर हे कोण करतं आणि काय करतं याविषयी तुमचं काय म्हणणं आहे. जिथे जिथे गर्भसंस्काराचा व्यवसाय म्हणून केला जातो ते मूळ कन्सेप्टलाच कॉन्ट्रडिक्शन होत असतं. गर्भसंस्काराचा संस्कार ही विकाऊ गोष्ट नाही आहे. तेच जर का तुम्ही विकायला लागलात तर पंचायत झाली. मला अनेक डॉक्टर्सने सांगितलं की आमच्या हॉस्पिटलला अटॅच व्हा. मी म्हटलं मी कोणाला, मी डिटॅच आहे तोच बरा आहे. अटॅचमेंटपेक्षा डिटॅचमेंट जास्ती, तरच तुम्ही काहीतरी देऊ शकता. मला जर काही इंटरेस्ट असेल की यांच्याकडनं 4 पैसे मिळावे तर मी संस्कार करू नाही शकणार. आणि म्हणून आत्तासुद्धा आमच्या परिषदेमध्ये जे गर्भसंस्कार करणारे जे अनेक लोक येणार आहेत त्यांना आम्ही हेच सांगणार आहे की तुम्ही एक आवश्यक असेल म्हणजे त्याच्याकडे बिझनेस म्हणून बघू नका. तर तर त्या संस्काराच्यामधनं चांगला रिझल्ट निघेल. मगाशी मी सांगितलं की पोटातल्या बाळाला सगळं कळतं, त्याला हेही कळतं की हा माणूस बिझनेस करतोय, हा माणूस पैसे काढायचं बघतोय, तर ते संस्कार होऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे हे कॉन्ट्रडिक्शन त्याच्यामधली आहे, ते अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही आहे.
मनशक्ती प्रयोग केंद्र हे निरपेक्षपणे काम करणारी संस्था आहे. आम्ही जे करतो आहे त्याच्यामध्ये आमचा वैयक्तिक कुठलाही स्वार्थ नाही आहे. आमचे असे जवळजवळ 100 जीवनदानी कार्यकर्ते असं मनशक्ती प्रयोगात तिथे कार्यरत आहेत. आणि म्हणून एक संस्था म्हणून आम्ही तिथे नोकरी करत नाही, काही हे नाही. फक्त या कामाला एक वाहून घेतलं आहे तरच ते संस्कार चांगल्या तऱ्हेचे होऊ शकतात. म्हणून संस्कार ही विकाऊ गोष्ट नाही, हे बॉटम लाईन आपण लक्षात घेतली पाहिजे. गर्भधारणेनंतर कितव्या महिन्यापासून गर्भसंस्कार करणं गरजेचं आहे? गर्भधारणा झाल्यानंतर लगेचच ते सुरुवात त्याची केली पाहिजे. पण मी आणखीन पुढे जाऊन म्हणेल की जर का अगोदर तुम्हाला कळलं तर गर्भधारणेपूर्वीसुद्धा करणं आवश्यक आहे. ही सुरुवात त्याची पार्टनर्स मॅचिंगपासून आहे. हे जेव्हा लग्न ठरतं दोघांचं, म्हणजे जुळवतात लग्न व्हायच्या अगोदर, तेव्हा दोघांची एक टेम्परामेंट्स भावनिक जुळणूक व्हायला पाहिजे. कारण ती जुळणूक झाल्याशिवाय ते पुढे सरकू शकत नाही. तर खरं तर तेव्हापासून करायला पाहिजे. पण ते शक्य नसेल, तुम्हाला कळलं नसेल, तर ज्या क्षणी कळलं आहे त्या क्षणापासून गर्भसंस्काराचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. खरं तर सर, गर्भात असलेल्या बाळावर संस्कार करणं आणि बाहेर बाळ आल्यानंतर जे परिसरातलं वातावरण आहे हे अत्यंत विरोधाभासी असू शकतं. तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल की तो गर्भसंस्कारित बाळ आहे तो अशा परिस्थितीशी सक्षमपणे लढण्यास तेवढा तयार होतो? त्याचं कसं आहे की काही लोकांना असं वाटतं की संस्कार हा वन टाईम जॉब आहे, म्हणजे एकदा केलं, घराला रंग लावला, एकदा 10-15 वर्ष बघायला नको. तसं नाही आहे. आपल्या संस्कृतीमध्ये पण 16 संस्कार सांगितलेले आहेत. म्हणजे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती 16 वेळा करण्याची गोष्ट आहे. हे टप्पे कमी जास्त होतील, पण कन्सेप्ट ती आहे की इट्स अ प्रोसेस. संस्कार इज अ प्रोसेस. कसली प्रोसेस आहे? इट्स अ प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन. शुद्ध करण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कार. तर म्हणून संस्कार ही काही बाकीच्या गोष्टींसाठी नाही आहे की मला मुलगाच व्हायला पाहिजे म्हणून हे सगळं चुकीचं आहे. हा मूळ उद्देशच नाही आहे. किंवा मला गोऱ्या रंगाचंच मूल बाळ हवं आहे, ह्याच्यासाठी हे संस्कार, हे चुकीच्या कन्सेप्ट ह्याच्यात आलेल्या आहेत सगळ्या. संस्कार इज अ प्रोसेस ऑफ शुद्ध, हे क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्येही येत असते. आणि त्याची जर का क्वालिटी इम्प्रूव्ह झाली तर चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल. एक या ठिकाणी मी मुद्दामून ॲड करू इच्छितो. मनशक्तीतर्फे आम्ही कधीही फक्त मुलगा व्हावा याच्यासाठी प्रयत्न करा असं कधीही सांगत नाही. मुलगा आणि मुलगी हे दोघंही आपल्या घराचे सन्मान्य सदस्य असतात. दोघांनाही समानतेने वागवलं पाहिजे, त्यांच्याकडे समानतेने पाहिलं पाहिजे पालकांनी, असं आम्ही सांगत असतो. दुसरं एक मगाशी केळकरांनी उल्लेख केला, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. या प्रोजेक्टच्या निष्कर्षामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जर मुलाला नीट वाढवायचं असेल, तर तुम्ही म्हणालात की जन्मानंतर काय, तर जन्मानंतर जीन्स जसे जन्मासाठी महत्त्वाचे आहेत तसं जन्म झाल्यानंतर घरातलं वातावरण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि वातावरण याचा अर्थ जीवनशैली चांगलं असणं, चांगले विचार असणं, चांगली वृत्ती असणं, या सगळ्याचा परिणाम बाळाच्या विकासावर होत असतो. आणि म्हणून जीन्स एकदा देऊन झाल्यानंतर गर्भधारणेनंतर आणि मुलाच्या जन्मानंतर घरातलं वातावरण चांगलं ठेवणं ही पालक म्हणून दोघांचीही जबाबदारी आहे, असं मनशक्तीतर्फे आम्ही सांगत असतो. जन्मपूर्व अवस्थेत बाळाची मानसिक आणि शारीरिक शक्ती जी असते ती प्रचंड असते असं एक ऐकलंय, तर ते कितपत खरं आहे? असतेच ना ती. म्हणजे खरं आहे म्हणजे खोटं नाहीच आहे ते. एक साधं उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल की शक्ती मोजण्याचं जे आहे, तुमची आत्ता नाडी गती नाडी एक आपण जिवंतपणाचं आणि शक्तीचं लक्षण मानतो की नाही. आत्ता समजा तुमची 70, 75, 80 असेल. लहानपणी किती होती माहिती आहे का तुम्हाला? 100च्या आसपास होती. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याची नाडी 120 असते. आणि तो जेव्हा पोटात असतो 9व्या महिन्यात आईच्या, तेव्हा त्याची नाडी 150 असते. त्याच्यामुळे शक्ती असल्याचंच हे लक्षण आहे. अजून एक उदाहरण बघा तुमच्या लक्षात, की छोटं मूल 6 महिन्याचं, ज्याला अजून रांगता पण येत नाही, असं पाठीवरती पडलेलं आहे आणि हातपाय हलवत असतं. तुम्ही असं पालथं पडून त्याच्यासारखे हातपाय हलवून दाखवा. फारशी तरुण मंडळी जी आहेत ती या संकल्पनेकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. तेव्हा तुम्हाला काय वाटतं की या तरुण मंडळींना या संकल्पनेला आकर्षित करण्यासाठी काय करायला हवं? आकर्षित होताना दिसत नाही असं नाही आहे. तसं मी बघतो आता, मला पुण्याला मी वर्कशॉप घेतो, कारण तिथे IT-मधले लोकांना ते जवळ पडतं आणि तिथे ते येतात. म्हणजे मला सांगितल्यावरनं मी तिथे घेतो. त्याच्यामुळे ते लोकांना आकर्षित होत नाही असं नाही. त्यांना कदाचित तिथपर्यंत माहिती मिळत नसेल किंवा चुकीची माहिती मिळत असेल की गर्भसंस्कार काय आहेत, त्यात काय अर्थ नाही आहे, अशी चुकीची माहिती होती. पण एकदा ते आल्यानंतर त्यांचं मत असं होतं, एक दिवसाचा वर्कशॉप केलात
तर संपूर्ण त्यांना असं लक्षात येतं की आपण हे पूर्वीच करायला पाहिजे होतं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की वेगवेगळ्या धर्मांमध्ये बाळ गर्भात असतानाचे वेगवेगळे विधी असावेत. म्हणजे जसं हिंदू धर्मांमध्ये आपण म्हणतो की आपल्या संस्कृतीमध्ये गर्भसंस्कार आहे, तसं इतर धर्मियांमध्ये गर्भसंस्काराच्या काय नेमके विधी किंवा काही कन्सेप्ट आहेत का? सगळ्या धर्मातच आहे, जवळजवळ सगळ्या धर्मामध्येच ती कन्सेप्ट आहे. आफ्रिकेतलं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आफ्रिकेतली जी एक त्याच्यातली जमात आहे, तिथे त्या बाळाच्या नावाने एक गाणं डिझाईन केलं जातं आधीच. आणि ते प्रेग्नंट असताना त्याची आई ते बाळ त्या गाणं त्याला रोज ऐकवते, म्हणते त्याच्याकरता. ते त्याला कळतं म्हणूनच ती म्हणते ना. आणि ही जी त्यांची चाल जी आहे ते बाळ मोठं होऊन जेव्हा मृत्यू पावतं तेव्हा त्याच्या मृत्यूला पण तेच गाणं म्हटलं जातं. तर अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु त्याच्यातला गाभा तोच आहे की त्या पोटातल्या बाळापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचत आहेत. आणि मग त्या आपण जास्तीत जास्त चांगल्या जर का पोचवल्या तर त्याचा परिणाम हा चांगला होतो. ह्या कन्सेप्टवरती या सगळ्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्याच्यामध्ये WHO ची एक चांगली व्याख्या आहे की प्रेग्नन्सी अँड चाइल्ड बर्थ ॲज ए बायो सायको सोशल इव्हेंट. WHO ची व्याख्या आहे ती. आपण काय करतो, आपल्याकडलं जे शास्त्र आहे, आधुनिक शास्त्र, ते फक्त बायोलॉजीपर्यंतच थांबतं, सायकॉलॉजीकडे थोडंसं जातं आणि सोशलकडे अजिबातच जात नाही. तर हे सगळं बदललं गेलं पाहिजे. सोशल इव्हेंट आहे. काही लोक म्हणतील की आमच्या घरी मूल आणि समाजाशी काय संबंध आहे? एक भाग आहे. म्हणजे तो जर का चांगला झाला मुलगा, चांगलं लोकांची कामं करायला लागला, तो लोक म्हणतील वा वा कोणाचा मुलगा आहे. आणि तोच दुर्दैवाने भाई झाला, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात म्हणत नाही आहे, पण तोच दुर्दैवाने भाई झाला तर तरी लोक म्हणतील ह्याला कोणी जन्माला घातला म्हणून. त्याच्यामुळे तो समाजाचाच भाग आहे तो. सर, अनेकदा आपण ऐकलेलं आहे की गर्भात जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याच्याशी त्याचे आई वडील किंवा नातेवाईक जे आहेत ते संवाद साधतात, परंतु या संदर्भात फार समीक्षा प्रतिक्रिया असतात लोकांच्या. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत तुम्हाला 2-3 मी पुरावे सांगतो की पोटातल्या बाळाला हे सगळं कम्युनिकेट त्याच्याशी होत असतं. आम्ही तर त्यांना कम्युनिकेशन करा म्हणून सांगतो. पण तुम्ही जर का बघा प्राणीसृष्टी बघितलीत, ॲनिमल वर्ल्ड बघितलं, शेवटी सगळे प्रयोग हे माणसांच्या अगोदर प्राण्यांवरतीच होतात, बरोबर आहे. प्राण्यांच्यामध्ये जे पक्षी आहे त्या पक्षाचं जे अंडं असतं तर त्याच्यातला जो जीव असतो त्याच्याशी आई ते म्हणजे ती जी पक्षीण आहे ती त्याशी कम्युनिकेट करू शकते. असं हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे मी तुम्हाला रिसर्च पेपर दाखवेन. सरपटणारे प्राणी आहेत, पाली आहेत, साप आहेत, त्यांची जी अंडी असतात त्यांना नुसतं आईचं कम्युनिकेशन तर होतंच, पण एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन पण होतं. त्याचं नाव आहे, त्याला म्हणतात ECH, एन्व्हायरमेंटली क्यूड हॅचिंग. तर त्यांना बाहेरचं पण त्यांना समजा असं लक्षात आलं किंवा त्यांना अशी जाणीव झाली की आपल्यावरती कोणतरी गिधाड येणार आहे आणि ते अंडं उचलणार आहे, ते लवकर ती प्रोसेस करतात, अंडं फोडून जीव वाचवायला बाहेर पळतात. कुत्र्याला कळतं की नाही, जे कुत्रे पाळतात त्यांना. माणसालाच प्रश्न पडतो की आमच्या बाळांना कळतं की नाही, बाकी कोणाला प्रश्न नाही आहे. माणसामधलं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला, हवंच असेल तर. त्याला कसं कळतं, ॲम्निओसेंटेसिस म्हणून ऐकलं आहे तुम्ही कोणी? गर्भजल परीक्षा असं त्याचं मराठीत नाव आहे. त्याच्यातले डिफेक्ट्स जर का जेनेटिक डिफेक्ट्स करण्याकरता 16 ते 20 आठवड्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये ती ॲम्निओसेंटेसिस ही परीक्षा केली जाते. त्यावेळेला काय करतात की त्या पोटामधलं ॲम्निओटिक फ्लुइड सिरिंजने बाहेर काढतात. 16 ते 20 आठवडे. आत्ताच्या सायन्सप्रमाणे त्याला काहीही कळत नाही आहे 16 ते 20 आठवड्यामध्ये, कारण त्याला इंद्रिय नाही आहेत. 7व्या महिन्यात त्याला इंद्रिय ॲक्टिव्ह होतात. 16 ते 20 आठवड्यात काहीच त्याला कळत नाही आहे. आता त्यांना असं लक्षात आलेलं आहे की जे 4D स्कॅनिंगवरती दिसतं आहे की त्यांनी ती सिरिंज आतमध्ये पाणी काढण्यासाठी खुपसली की 3 प्रकारच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स त्या बाळाच्या होत आहेत. घाबरून ते एका बाजूला जाऊन बसतं किंवा त्याच्यावरती अटॅक पण करतं किंवा त्याचं घाबरून पल्स रेट पण प्रचंड वाढते. मग त्याला जर का कळत नाही आहे तर ही रिॲक्शन कशी दिसते तुम्हाला? त्याच्यामुळे या सगळ्या संकल्पना बदलणार आहेत आणि त्याला सगळं कळतं. एवढंच नाही तर तुम्हाला जे आईबाप म्हणून ते सिलेक्ट करतात त्याच्यामागे पण हेच कारण आहे. त्याचं कळणं हेच आहे. इट्स नॉट अ रँडम सिलेक्शन. एवढंच फक्त मी आता म्हणून ठेवतो. सर, गर्भसंस्कार हा जरी भारतीय संस्कृतीमधला ठेवा किंवा भारतीय संस्कृतीचा जरी भाग असला तरी तुम्ही जेव्हा बाहेर देशांमध्ये मनशक्तीद्वारे
केलेलं हे संशोधन जेव्हा बाहेर देशात घेऊन गेला तेव्हा तिकडे कशा प्रतिक्रिया होती? कारण प्रत्येक गोष्ट ही तार्किकदृष्ट्या त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ते तपासतातच, तर त्या दृष्टीनं मग बाहेरच्या देशामध्ये माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तिथे संशोधन खूप आहे ह्या विषयांवरची. हां, संशोधन खूप आहे. त्या दृष्टीने भारतामध्ये संशोधन नाही आहे, एक फरक. दुसरा गोष्ट, तिथे संशोधन खूप आहे पण वापरणारे कमी आहेत. कारण दोघं जण घाबरतात की ह्याच्यावरती संस्कार केले आणि उद्या काही झालं तर काय, कोण जबाबदार आहे, मला परत कोर्टात घेसतील. भारतामध्ये संशोधन कमी आहे पण वापरणारे प्रचंड आहेत, कारण आपल्या मातीमध्येच रुजलेले आहेत संस्कार. त्याच्यामुळे त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. मी जेव्हा जातो किंवा मी गेलो होतो तेव्हा मी तिथे एकदा माझ्या एका कार्यक्रमामध्ये मी गायत्री मंत्र त्यांना ऐकवत होतो. आमच्याकडे सुधीर फडकेंनी खास या प्रयोगाकरता गायत्री मंत्र म्हटलेला आहे वेगवेगळ्या रागामधनं. तर तिथले लोक अभ्यासू असल्यामुळे त्यांच्यापैकी बरेचसे लोक मी गायत्री मंत्र लावल्यानंतर खुर्चीवरती बसले होते ते उठून खाली मांडी घालून बसले अमेरिकेमध्ये. म्हणजे मला हे विशेष वाटलं की त्यांना मंत्र तर माहितीच होता परंतु त्याला आदर पण त्याच्यामध्ये त्यांनी दिला. विशेष गोष्ट वाटली मला. अगदी खरे. खरं तर गर्भसंस्कार ही घरोघरी भारतामध्ये घरोघरी होणारी पूर्वीची गोष्ट, मात्र आता नव्यानं पुन्हा एकदा जगासमोर वेगळ्या पद्धतीनं आपण मनशक्तीच्या द्वारे मांडलीत. आज तुम्ही इथे आलात आणि गर्भसंस्कार याविषयी इतकी छान ही सगळी माहिती दिलीत आणि काय नेमका सायंटिफिक अँगल किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय आहे, कुठे आता जग या बाबतीत चाललंय, हे सगळं आपण इथे सांगितलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आणि यानंतर मुक्त चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.